गडचिरोली जिल्ह्यातील पंचायत समिती कुरखेडा येथे 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त सर्व उत्कृष्ट काम करणाऱ्या 5 ग्राम रोजगार सहाय्यकांचा सत्कार करण्यात आला। त्यावेळी गडचिरोली जिल्ह्याचे उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक चेतन हिवंज, जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या हस्ते महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या सहाय्यक दिलीप वैरागडे, रोशन सय्यद, हरिराम मडावी, सचिन शहारे, लालाजी बनसोड यांचा सत्कार स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला। त्यावेळी अध्यक्षस्थानी सवर्ग विकास अधिकारी धीरज पाटील, पंचायत समिती कुरखेडा प्रमुख अतिथी विस्तार अधिकारी कुडसंगे पी.ओ. राऊत, जालंधर बोदेले होते। पंचायत समिती कुरखेडा येथील टीपीओ, ग्राम रोजगार सहाय्यक इत्यादी उपस्थित होते। त्यावेळी कार्यक्रमाचे संचालन विनोद नागपूरकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन रोशन सय्यद यांनी मानले। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज भास्कर झोडे, तालुका प्रतिनिधी कुरखेडा। क्रांती सूर्य बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन करतो। आजचा हा स्तुत्य कार्यक्रम आणि नाविन्यपूर्ण आयोजित करणाऱ्या माझे सहकारी, माझे मित्र धीरज पाटील, गट विकास अधिकारी पंचायत समिती आहे कुरखेडा, त्यानंतर आमचे विस्तार अधिकारी साहेब रवी, पीटीओ, सीडीओ, बसलेले सगळे रोजगार सहाय्यक। आपण उलट काय करतो, आपण उलट आपल्या रक्ताचं पाणी करून ती जमीन वाहतो करतो, है की नाही? आज तीच जबाबदारी आपल्यावर आहे। अडचणीचा काळ आहे, थोडा हा सुद्धा काळ जाईल, अशी कधी वेळ योजनाच आपली एका म्हणजे ट्रान्झिशन म्हणतो आपण त्याला, एका संक्रमणातून जात आहे, बदलाचा काळ आहे, त्याच्यामुळे त्रास होतो आहे, थोडा त्रास नाही, थोडंसं अडचण जाते। तर हेच ही योजना सुद्धा आपली आई आहे, आई आपल्याला भाकर देते, आपलं पोट त्याच्यावर आहे। तर आता आपल्याला या योजनेला सांभाळायची वेळ आहे काय दिवस। हे नुसतं मजुरी आपण काय म्हणते फक्त मॅन्डेज निर्माण केले आहे ना, हे झालं, यावर न थांबता त्या मॅन्डेज निर्माण करून त्या शेतकऱ्याला आपण काही फायदा देतो आहे का हे सुद्धा बघायचं आहे। त्याच्या उत्पन्नात फक्त मजुरीवर तो डिपेंड न राहता त्याला फळबाग आपण दिली, त्याचं उत्पन्न वाढेल हे आपल्याला बघायचं। उदाहरणार्थ जमिनीला वरचा पाणी मिळत नाहीये है ना, तेव्हा आपण स्वतः सिंचन करतो, कुठून गुंडानं पाणी आणतो, त्या झाडाला जगवतो, तशासाठी ही योजना आपल्याला। सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। काकड देशा कणखर देशा दगडांच्या देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशात। सरांनी आता आपल्या भाषणात जे उद्बोधन केलं तर ते स्तुत्य आहे आणि अगदी मनाला भावेल असं आहे, कारण की कुठली योजना एखाद्या स्थित्यंतरामधून जात असली तर त्या स्थित्यंतराला आपण सर्वजण जे सहकार्य करतात किंवा त्यावेळी आपण जे लग्धभूत धोरण स्वीकारून तटस्थ राहता आणि ते योजनेला पुढे नेण्यासाठी जे मार्गक्रमण करतात, त्यासाठी हे सरांचं वक्तव्य आशादायी आहे। आज आपण केवळ रोजगार सहाय्यकांचं नाही तर आपल्या संपूर्ण नरेगा टीमचा सुद्धा इथे सन्मान करतोय खरं तर, कारण की ही सर्व संकल्पना सरांनी आता जरी त्याचं श्रेय प्रमुख म्हणून मला दिलं असलं तरी पण ही जी संकल्पना ज्यांच्या नजरेत आली, डोक्यात आली, ते खरं तर आमचे पीटीओ आहेत। करडे साहेबांनी मला ही सर्वप्रथम कल्पना सांगितली आणि त्यानंतर एपीओ साहेब आणि आमचा संपूर्ण चमू आणि CFPची आपली मंडळी, बाकी इतर पीटीओ या सर्वांनी एकत्र येऊन सर या कार्यक्रमाचा घाट घातला। कदाचित रोजगार सहाय्यकाची कल्पना दिली न दिली मला कल्पना नाही, परंतु असं सुंदर। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जो तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल।